आपला 12वा खेळाडू आपण पाठवा. तत्पण आपण लवकरात लवकर या. थँक्यू सो मच माडी सर आणि थँक्यू सो मच बागेची मात्रे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. कासगाव विरोधात खोणी या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये आणि मॅच 4 ओव्हरची असेल याची आपण नोंद घ्यायची. कोणी संघ मैदानावरती खेळतो आणि कोणी गावचे जाबई आमचे श्री मेहर जे एरंदडचे त्यांच्याकडून कोणी संघाला शुभेच्छा. आणि सलग 3 बॉलवरती 3 विकेट जो गुरुदास घेतो त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय व्ही शेप मध्ये. हाताचा पिसारा पुरवत असताना एक चांगला जेल तिथे टिपला आहे आणि अखेर पहिल्या बरोबर आता मैदान सोडावं लागेल बाबेशला. फलंदाज बाद. श्री गणेश मिताली 11 कासगाव विरोधात आपण पाहतोय अदलान स्पोर्ट्स राष्ट्रीय 11 खोणी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय खरं तर बॅटर आउट झालाय. भावेश लहानेनं इथून मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानावरती जितेश तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकलाय टीम कोणी संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॉटम पार्टच्या मधनं बन्नाट बेक ते थरार गोंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती दसरा. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय कासगावचा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला खोणीचा संघ तुम्हाला माझ्यावरती खेळताना दिसेल. 2 बॉल सलग डॉट आलेत. एक विकेट देखील संपादित केली. तिसरा बॉल देखील राहिलाय. खोणी टीमच्या नावावरती बन्नाट बेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. हेमंत दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती आणि सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या मॅच मध्ये का बॅटिंग केली होती. 70 पेक्षा जास्त धावा उभारल्या होत्या टीम कासगावनं पहिल्या मॅच मध्ये पिंपळा संघाच्या विरोधात खेळत असताना. आणि आता खोणीच्या विरोधात खेळत असताना आपण पाहतोय सलग 3 बॉल आता डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. चौथा बॉल देखील राहिलाय. इथे आपण पाहतोय हेमंतच्या नावावरती बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतोय. खरं तर करण लहाने थोडंसं मागे थांबला या मॅच मध्ये. परंतु आज आपण जर पाहिलं तर सलगचा चौथा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. श्री मेहर यांच्याकडून 3 बॉल 3 विकेट सलग जर घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम खोणीच्या खेळाडूंसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळतलाय. स्कोअर लेगला बॉल चाललाय. एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 मिळते 4. येतोय चौकार. फरक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर 4. राईटम ऑर द विकेट. अजून एक चांगला फटका. गोपणी सारखी बॅट फिरवले. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 बॉल वरती सलग डॉट बॉल धरून आले. परंतु आता इथे सांगतोय बॅटर जितेश अरे लढता लढता पडलो तरी चालेल. त्याचा मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही कासगावचा संत नाही. बॉल सीमा पार. षटकार.
प्रेक्षक न्यूट्रल आहेत आणि आता या स्पर्धेचा ते आनंद घेत असताना भरपूर खुश आहेत कारण त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. गौरववरती आक्रमण चढवलाय. एक ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 10 धावा इथे फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 22 आउट झालाय परंतु मैदानावरती राज लहाने आणि जितेश. पहिला बॉल फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरवचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. सिक्सर. बॅटिंग करतो. रंगात आलाय ढंगात आलाय आणि त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज लहाने पहिला बॉलवरती षटका ठोकला. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल राजचा बल्ला बोलतोय. दुसऱ्या बाजूला 2 बॉल फेस करत असताना 10 धावा वसूल केल्यात. अजून एक चांगला फटका आधी मारला होता. साईड स्क्रीनच्या दिशेला पडतो हा बॉल. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र आपण पाहतोय खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना बॉल सीमा पार. स्क्वेअर लेगला चौकार. खर तर सासरवाडीचा संगीत गणेशने वाजवले परंतु आम्हाला देखील पाहायचं गणेश सासरवाडीला जाणार कधी. डीजे गणेश भरपूर शुभेच्छा आहे तुला देखील. खेळाडूंसाठी एक सूचना आहे आपण खेळाडू कक्षामध्ये वरती व्यासपीठावरती बसा. ही सूचना आमच्यापर्यंत आयोजन कमिटी पोहोचवती आहे. चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. LBW फॉर बाद. अजून एक धक्का लागेल कासगाव टीमला. राज लहाने बॅक टू द पॅव्हिलियन. योगराज बुटेरे यांना बॅकॅडॉन का म्हटलं जातं तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. परफेक्ट मिडल स्टिक वरती सापडला आणि लगेच बोट आकाशाकडे. धक्का लागलाय. राज आउट झालाय. नवीन बॅटर KL करण लहाने तुम्हाला पाहायला मिळेल. वेलकम स्वागत आहे आबा कारंडे बदलापूर नगरीमध्ये. अनिल म्हात्रे असतील राज असतील मनपूर्वक स्वागत. आज कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे जगन्नाथ पाटील गजानन डेव्हलपर्स आणि बिल्डर्स त्यांच्या बाजूतून हा संघ बांधण्यात आला आणि पहिला सामना त्यांनी देखील जिंकला. टीम वरप मात्र नेहमीच RB11 वरप आणि गावदेवी वरप या लाभाने संघ खेळतोय परंतु आज दोन्ही संघ एकत्रित आले. चांगलं वाटलं पाहून. या स्पर्धेमध्ये खेळत असताना दबदबा जर आपण पाहिलं या टीमचा. कल्याण ग्रामीणचे संघ आज मात्र मैदानावरती खेळताना दिसतात परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर श्री मलंगड आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर वागणी संघटनेच्या माध्यमातून हे 2 संघ मैदानावरती खेळत असताना. गौरव राईट मोड विकेट. पहिला बॉल फेस करतोय. ऑन साइडला मिळवला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचला. बॉल लाडवण्याचा प्रयत्न पडतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उल्हास गायकर आता रंगात आले. चौकार. मास चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 4 धावेनं 24 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदास सज्ज होता. पुन्हा एकदा गौरव त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. करण लहानेला विश्वासच बसत नाहीये. लेग आउट.
मंडपानी डेकोरेटरचे प्रोपायटर आहेत आमचे सागरजी पराड यांच्यासोबत चर्चा करत असताना नवीन बॅटर मैदानावरती स्वतः संघनायक संदीप आता दाखल होतोय. इथे देखील घडलंय काय पाहावं लागेल. येसच्या उद्ध्वस्त केल्यात अजून एक धक्का लागेल टीम कासगावला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय पुन्हा एकदा नितेश लहाने. डीके थोडंसं क्रॉस. थँक्यू. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता 24 धावा फलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गपती गोलंदाज अजय आता दाखल होतात. या मॅचमध्ये अजयला इथून मात्र विजय मिळतो का हे देखील पाहावं लागेल कारण मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यशांच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाल बचावले गेलेत. पंच वळतात इशारा काय करतील पाहावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात आय थिंक पायाला चेंडू घासून गेलाय त्यामुळे पंचांनी घोषित केलाय लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येथे मिळेल. धावफलक 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खरं तर आपण पाहतोय संघ खोनी मैदानावरती खेळतोय. एक मोठा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर बदलापूर संघाला त्यांनी परास्त केलंय तर दुसऱ्या बाजूला कासगाव संघाने देखील पिंपळा संघाला परास्त केलंय या मॅचमध्ये. त्यामुळे आता हे बॅटर चांगला रंगेल शंकात नाहीये. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थलमानच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट जर केलाय. फलंदाज बाद होतोय. जितेशला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. आपण पाहतोय अजून एक धक्का लागतो टीम कासगावला. फलंदाज बाद. थँक यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत सौरभ लहाने. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट बॅटवरती बॉल नाहीये त्यामुळेच सिंगल धाव लेग बायची सुरुवात मिळेल. स्क्रीनच्या वरती जे प्रेक्षक बसलेत ब्लॅक स्क्रीनच्या वरती कॅमेरामॅनच्या आजूबाजूला त्यांना विनंती आपण खाली उतरा कारण कॅमेरामॅनला त्रास होतोय. चला ते प्रेक्षक वर्ग आपण विनंती आपणास आपण खाली उतरा. ऑन साइडला खेचलाय. यावर देखील फटका चांगला आहे. इथे देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र नितेश सांगतोय जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. बॉल सीमा पार. षटकार. तुम्हाला पाहायला मिळेल आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात.
चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती नितेश लहाने दाखल झालाय. चांगला क्रिकेट त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. सलामीला तो नेहमीच येत होता परंतु थोडासा बॅकफुट वरती आहे त्यामुळे आज आपण पाहतोय जवळ जवळ 7व्या क्रमांकावरती तो दाखल झालाय आणि चांगली बॅटिंग करतोय. लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 33. 33 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगती पथावरती असताना अजयच्या विरोधात इथे मात्र आक्रमण चढवलंय नितेश लहानेनं. धावफलक 33. प्रचंड विकेट धावफलक पुढे सरकतोय. राईट ऑफ द विकेट नाव. इथे देखील आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होतोय. पंच सांगतात व्हाईट बॉल लाईन खराब आहे त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल 34 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. कोणी संघ ज्यावेळेस बॅटिंग करेल त्यावेळेस मात्र पूर्ण षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 6 ओव्हरमध्ये 3 षटकार जर ठोकले तर श्री मेहर यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस देखील ऑन साइडला खेळतलाय. फटका फसला होता. खेळाडू पोहोचलेत. बॉलला तो फेक करतायत. 2 धाबा इथे मिळतील. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती 36 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना राज आउट झाले. त्यानंतर आपण पाहिलं भावेश देखील बाद झाले. या मॅच मध्ये पडतो मैदानावरती आता लढतोय. संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल नितेश लहानेचा. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. एक दुहेरी धाव आपण पाहिले त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा. इथे देखील यशच्या उद्ध्वस्त यॉर्कर चा वापर करण्यात आलाय आणि अखेर नितेश लहानेला मैदान सोडावा लागेल. धक्का अजून एक लागतो टीम कासगाव संघाला. परंतु बाद डीजे गणेश या तर म्हणतात क्रिकेट विथ संगीत. 36 धावा धावफलकावरती आहेत त्यामुळे आता 36 नखरे बाली हा सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतो डीजे गणेशच्या माध्यमातून. ग्रामपंचायत सदस्य खोणी जयेश म्हात्रे आणि राज म्हात्रे यांच्याकडून टीम खोणी संघाला शुभेच्छा आल्या. त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. स्टार्टिंग एअरवरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील सौरभ आणि आता त्याच्या साथीने नवीन खेळाडू संदेश राणे मैदानावरती दाखल होतोय. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये इथून कशा प्रकारचा खेळ करतील दोन्ही बॅटर पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला भूषणला आपण पाहतोय जो मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी तो देखील करतोय कारण धावफलक 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल फेस करतोय सौरभला तुम्ही पाहताय. डॉट बॉलची समाप्ती असताना संदेश आणि सौरभ ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु पहिला बॉल राहिलाय गोलंदाज भूषणच्या नावावरती. या मॅच मध्ये इथून कंबर आता कसाबी लागेल खोणी संघाला देखील कारण दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी शस्त्र टीम कासगाव संघाचं देखील. अजलान स्पोर्ट्स राष्ट्रीय रिबन श्री गणेश खोणी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस फटका चांगला 20 मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित मिळेल ती सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काय म्हणणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कर्तर संघ मैदानावरती खेळतोय. श्री गणेश मिताली 11 कासगाव तालुका प्रमुख बाराम कांबरी साहेब यांनी प्रस्तुत केलेला संघ. आज आपण पाहिलं खरतर किरणजी राऊत साहेबांचं देखील आगमन झालं होतं या स्पर्धेमध्ये. त्यांचंही स्वागत आपण केलं. अजूनही या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता धावफलक 37. ऑन साइडला टर्न केलाय करण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतः गोलंदाज पोहोचला आणि आता अखेर सौरभला इथून मैदान सोडावं लागतंय. परंतु बाद
पुढचा बॉल. फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश राणे ऑन फायर नाव. त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. त्रेचाळीस धावा फलकावरती जोडले गेल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 to go. गोपणी सारखी बॅट फिरवली होती, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. मिळेल ती सिंगल. आणि आता इथे चालाकी दाखवले मी म्हणेन गुरुदास भूषण. एकच धाव त्याने खर्च केली, त्यामुळे धाव फलक आता पुढे सरकत असताना 44 44 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. शेवटचा आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकार आला तर 50, चौकार आला तर 48 आणि जर डॉट बॉल आला तर 44. त्यामुळे आता घडेल काय शेवटच्या बॉलवरती हे देखील आपल्याला पाहायचं. ऋतिक लहाने आता मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एससी रक्षकाकडून बॉल निसटलाय, त्यामुळे मिळेल ते आता सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात, परंतु संदेश राणेला मैदान सोडावं लागेल. धावफलक तुम्ही पाहताय 45 आणि आता 46 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आले. ज्यावेळेस मात्र दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल, या धाबा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु मायक्रोफोनवरती येथील बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष मॅडी सर, धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे सेवा फाउंडेशनचे काही पदाधिकारी त्यांचं आगमन झालंय. सेवा फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं सचिव केतनजी जाधव, तदनंतर आमचे अनंत सोनावणे जे वकील आहेत त्यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आमचे खजिनदार सदस्य आमचे संतोषजी सोनावणे यांचं आगमन झाले. त्यांना म्हणून या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सेवा फाउंडेशनची स्पर्धा कालच पार पाडली, कबीर स्मृती चषक. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, भूमी 11 वरप आणि सापाडे यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. सापाड आणि वरप या दोन टीम मध्ये आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. विनंती आहे टीम प्रज्ञा 11 सापाड आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 वरप टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या. आपण टॉस संपन्न करू. वरप टीमचे कॅप्टन दाखल झालेत. विनंती टीम सापाड टीमची कॅप्टन आपण देखील या. वेलकम, स्वागत आहे. उपसरपंच दिनेशजी
कडव यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस आपण संपन्न करतोय. मी विनंती करेल सुनीलजी जाधव साहेब जे अध्यक्ष आहेत सेवा संस्था फाउंडेशनचे, त्यांच्या शुभ हस्ते मी करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. नुकताच कबीर स्मृती चषक देखील काल पार पडलाय. काटाचा कॉल आलाय छापा. टॉस जिंकलाय टीम सापाड संघाने. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करून. थँक्यू सो मच. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले इथे मात्र टीम भूमी 11 बरफ संघाला बॅटिंगसाठी. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊ, जिथे मात्र मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक. बालगावचा एक बुलंद आवाज भागीजी मात्रे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच माडी सर. या दोन आवाजांचा परिचय तुम्हाला जरूर असेल. या बदलापूर नगरीच्या कानाकोपऱ्यात हा आवाज तुम्हाला नेहमी ऐकायला मिळाला आणि या स्पर्धेच्या माध्यमात 2 दिवस आमचे भाग्य आहेत की त्यांच्या समवेत आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. 46 धावसंख्येचं टार्गेट मागच्या मॅचमध्ये 44चं होतं, परंतु इंडिव्हिज्युअल 35 धावा बनवल्या होत्या करण ठोंबरेने आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याच्या समवेत गेले सरफराज शेख. पहिलं षटक करणकडेच. करण टू करण चॅलेंज चांगला होता. ऑन साईडला खेळला जरूर. एक सिंगल मिळेल. सिंगलने डावपलकाची झाली आहे सुरुवात आणि ऑन द मार्क झाली आहे टीम खोनी आणि ऑन द मार्क झालाय करण ठोंबरे. हे बॅटल ना लवकर संपणारच नाही आहे, कारण तुम्ही महाभारत बघितलं ते बॅटल तुमच्या अगदी तुम्ही जेव्हा वाचाल ना तेव्हा समजेल तुम्हाला की महाभारत रामायणामध्ये कसे द्वंद्व युद्ध असायचे. क्रिकेट हा एक युद्धच असतो, तो द्वंद्व युद्धच असतो आणि त्या द्वंद्व युद्धाला आता दोन्ही संघाने सुरुवात केली आहे. एका बाजूला खोनी तर दुसऱ्या बाजूला कासगाव. ओव्हर द विकेट. वन शॉट. ताकदीचा वापर. सरफराज शेख नावाचा ब्रँड बॅट वरती चिपकवत असताना स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. खर तर आमचे एरंदळचे श्री मेहर त्यांनी सांगितले पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार कधीही येऊ दे, 3000 रुपयाचा रोख कॅश प्राइज देऊन सन्मानित करू. आणि पहिला षटकार आलाय आणि अजून 2 जर षटकार आले तर शिवसेना उपशाखा प्रमुख जयवंत सेवक म्हात्रे जे खोनीचे आहेत यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. काय फटका होता. फटका खेळला आणि कॉन्फिडंटली बघत राहिला सरफराज की बॉल किती लांब जाऊन विसावलाय. करणच्या विरोधात अटॅक झालाय आणि झालाय पलटवार. इथनं मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. इथनं पहिल्याच बॉलवरती जो षटकार आला होता त्याचं प्रत्युत्तर दिलं गेलं सरफराज शेखला. करणचा चांगला बॉल, हलकीशी कडा, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच फलंदाज सरफराज बाद. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर. पहिला बॉल जो फेस करत असताना गुड लेंथ वरती बॉल थोडासा टॉस केला. ऑनसाइडला जो पॉवरफुल फटका होता ना त्या पॉवरफुल फटक्याला परफेक्टली रिझल्ट मिळाला सरफराज शेखला. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक असा बॉल टाकला ज्या बॉलची गती जास्त होती, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि हलकीशी कडा घेत असताना मैदानाच्या बाहेर परतवलं गेलं सरफराज शेखला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरवसाठी हा बॉल तो चाललाय मागे, परंतु स्टंपला आदलून बॉल मागे चाललाय. लागोपाठचा दुसरा विकेट इथनं मिळवत असताना करणच्या खात्यामध्ये गौरवची ही विकेट. दोन महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर गेल्यात. आता विचार पडलाय की मैदानाच्या आतमध्ये 44 धावसंख्येचं लक्ष्य. करण ठोंबरेने मागच्या मॅचमध्ये 35 धावा बनवल्या, त्यामध्ये सरफराजच्या फक्त 7 धावा होत्या. त्या सरफराजला लवकर परतताना तुम्ही बघितलं
मागे परतला गौरवही पहिला चेंडू फेस करत होता. आणि आपण जी चर्चा केली होती ना की हा जो सामना आहे ना तो सामना बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणजे लवकर संपणारातला हा सामना नाहीये. कारण दोन्ही संघ जर बघितले ना तर दोन्ही संघांमध्ये तेवढीच ताकद आहे. एक संघ बदलापूरला बिलॉंग करतो, दुसरा संघ आपण पाहिला तर मलंगड विभागाला बिलॉंग करतो. आणि दोन्ही संघ ऐतिहासिक नगरीमध्ये आहेत. कासगावच्या थोडासा पुढे गेला तर चंदेरी किल्ला तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर कोणीच्या पुढे गेला तर तुम्हाला मलंगड किल्ला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दोन्ही खरं टीम त्याच भूमीवरून खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. जरूर ही महाराष्ट्राची भूमी, परंतु हे दोन गाव वेगळे आहेत, दोन्ही गावांचा इतिहास वेगळा आहे आणि दोन्ही गावांचा क्रिकेट सध्या तरी वेगवेगळा पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फोर्सेबल स्ट्रोक बॉल एव्हम मध्ये फिल्डर वळतात. जणू काय रेस लागली होती बॉल आणि फिल्डरची, परंतु अखेरकार आकाशनी ते रिझल्ट ऍक्सेप्ट केलं गेलं आणि रिझल्ट मिळतंय. येतोय बॉलवरती चौकार. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सुंदर क्लिप आली होती. एक प्रवासी प्लेनमधून जेव्हा ट्रॅव्हल करत होता तेव्हा मलंगडाचं सुंदर दृश्य त्याने मोबाईलवरती कॅचअप केलं होतं. त्याच मलंगड विभागातून हा खूनी संघ आलाय. 2 विकेट जरूर लागोपाठचे गमावले गेले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता, परंतु आकाशी एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली. त्याने चौकार दाखवला गेला प्रेक्षकांना आणि 46चं टार्गेट असताना चौकार आणि टीमची धावसंख्या 11. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल बचाव केलाय, लेफ्ट केलं जातंय चेंडूला. लेग स्टंपच्या बाहेर आहे हा चेंडू. पंच जरूर वळतील सांगत असताना की इट्स वाईट बॉल. कोणी संघाला ना खरं तर पाठीराखे भरपूर लाभलेले असतात. अश्विन ठोंबरे अर्थातच मायकल हेही मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर कुबल ठोंबरे, मुकेश ठोंबरे हेही या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि कोणी गावातून अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. यॉर्कर बॉल होता समोर फिल्डरच्या हातामध्ये. इझी कॅच. आकाशी पटेल याच ओव्हरमध्ये मैदानाच्या बाहेर. ऑल ओव्हर 6 बॉलमध्ये 3 विकेट, 12 धावसंख्या जरूर खर्च केल्या, परंतु महत्वाचे बुरुज ढासलवले गेले कोणी संघाचे. हा पहा ऍक्शन रिप्ले. खोदून काढण्याचा प्रयत्न. फिल्डर इनफिल्ड मध्ये होता, त्याचा सेलिब्रेशन तुम्ही बघितला. ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. इनफिल्ड मध्ये शॉट कव्हरला ऋतिक होता, ऋतिकच्या हातामध्ये जेल. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 46च्या चेसमध्ये बनल्यात 12, अजून 19 मध्ये 34 बनवायचे आहेत. बदलायला वेळ लागत नसते. जी परिस्थिती आपल्या बाजूने येईल ती आपल्या विरोधात कधी जाईल याचा कधीच नेम नसतो. खरं तर निसर्गाचा नियम आहे की निसर्गाच्या नियमामध्ये जसा चेंजेस होत असतो. तुम्ही 3 ऋतू बघितले, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या ऋतूंमध्ये जसा चेंजेस होत असतो ना तसाच माणसाचा स्वभाव असतो जो कधीही चेंज होत असतो. आणि माणसाच्या परिस्थितीनुसार जो पुढे जात असतो ना खरं तर त्याला यशस्वाचा रस्ता कधीही सापडतो. आता सध्या तरी 3 विकेट जरूर गेल्यात, परंतु 12ची सरासरी या मॅचमध्ये टीम खुनीला वाचू शकते. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि सागर फराड यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर नंबर 2 मध्ये आला आता राज. शाकिंगवरती करणसाठी हा बॉल ऑन साईडला जरूर खेळला. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक फिल्डर बॅकअपसाठी आला. दुसरीचा प्रवास या ठिकाणी सुरू केला होता. करणला आता थोडासा दिमागाचा वापर करायलाच हवा, कारण त्यालाही माहिती आहे की आपले 3 जे महत्त्वाचे खेळाडू बाद झालाय. अजून मैदानाच्या आतमध्ये खरं तर किरणचं येणं बाकी आहे. अजून अजय उतेकर सारखा हार्ड हिटर या टीमकडे आहे. अजून अनंताचं येणं बाकी आहे. जरूर 3 फिल्डर अजूनही राखीव, 3 बॅट्समन अजूनही राखीव आहेत. परंतु जर करणची बॅट मैदानाच्या आतमध्ये चालली ना तर 17-33चं समीकरण थोडंसं तो इझी आणू शकतो, परंतु त्यासाठी आता त्याला बचावात्मक खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे. ओव्हर द विकेट बॅट चालली होती, परंतु ऑफस्टंपच्या बाहेरही बॉल चालला. त्याच अनुमानाने बॉल वाईडचा इशारा करत असताना अंपायर योगीराज बोटेरे सर. आपण ॲक्शन रिप्ले. ऑफस्टंपच्या जास्तच बाहेर, शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा होता. तो शरीरापासून दूर ठेवला जाणारा चेंडू थोडासा अतिरिक्त आहे असं पंच दर्शवत असताना
इथनं टीमच्या धावसंख्येमध्ये होत असताना बदल. धावा झाल्या 14, गडी गमावले गेले 3, अजूनही 32ची गरज. ऑन साईडला खेळतायत डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर. आता ग्राउंडिंग स्ट्रोकसाठी ना खरं तर थोडंसं जावं लागेल, कारण एखादं षटक असंही राहील की टीम कासगाव टीमवरती अटॅक करू शकतो संघ कोणी. परंतु कासगाव संघाने ना खरं तर आता सर्व फलंदाजांची जी शैली आहे ना ती शैली कदाचित ओळखली असावी, कारण टीम कोणीकडे सगळे हार्ड हिटर आहेत. मग त्यांच्यासमोर असा एक नकल बॉल जिथे ते फसू शकतात आणि एक्झॅक्टली पहिल्या ओव्हरमध्ये तेच केलं. गोलंदाजाने सुंदर कार्य केलं आणि आतापर्यंत 3 गडी खोनीने गमावल्यात. कुलवटापाचा बॉल होता ऑफसमवरती, यॉर्कर इथनं डायरेक्ट हिट झाला. दुसऱ्या बाजूला विकेट धोक्यामध्ये होती करणची, परंतु तिथनं सिंगल मिळते. राजचं कौतुक करेन की या प्रेशराइज मॅचमध्ये ओव्हर नंबर 2चं जे सूत्र असतं ना ते सगळ्यात महत्त्वाचं सूत्र असतं, कारण पहिलं षटक इकॉनॉमिकल गेल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या ना तर तो मोमेंटम आपल्याकडे आलेला असतो ना तर रिटर्न अपोजिट टीमकडे जातो. परंतु तो मोमेंटम पकडून सध्या तरी बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये राज. ओ द विकेट. चांगला बॉल होता, गतीने टाकण्यात आला पण तो बॉल मागे चाललाय. आता नशिबाची साथ मिळेल का? खूपच वेगाने बॉल आउटफील्डच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि जे इक्वेशन थोडंसं माग होत होतं ते इक्वेशन थोडंसं आता होत असताना जवळ. आता येणारे 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये बनवायच्या 26. सिच्युएशनला ना खरं तर वाचायचा प्रयत्न करू नका, स्वतःचा बचाव करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. वाचण्यापेक्षा लढणं हे नेहमी तुमच्या संघर्षाला पुढे नेत असतं. त्याच्यामुळे कासगाव संघाला आता तेच करायचं. जरूर नशिबाचा चौकार गेला विकेट किपरच्या हातामधून, फाईन लेगच्याही हातामधून तो बॉल निसटला. परंतु राज आत्तापर्यंत ज्या लेंथवरती बॉल टाकतोय ना ती लेंथ त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे एक सटीक टप्पा आहे. लेंथवरती तो बॉल जास्त टाकत नाही, पुढे टाकत असतो. आणि स्पेशली करण त्याला माहिती आहे की भूषण जो आहे ना ते भूषण चांगल्या मोठ्या फटक्यांसाठी तोही जाणला जातो. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, गॅपमध्ये आधी खेळले परंतु ती गॅप कव्हर केली गेली. इथं सिंगल कंप्लीट झाली आहे. याच दरम्यान आपण पाहिल्या तर या बॉलवरती एक्स्ट्रा धावा नाही आहेत, याही बॉलवरती मिळते सिंगल. आतापर्यंत बॉल समाप्त झालेत 5 बॉल फेकत असताना आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हे षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल, तोही वाईट प्रवास केलाय आणि सुंदर बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. करणची बाट ही आता या ठिकाणी थोडीशी शांत या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. एकंदरीत हे षटक संपलं, फक्त 9 धावत संख्येचं हे षटक तुम्हाला पाहायला मिळालं. हा पहा वाईट यॉर्कर परफेक्टली राज या ओव्हरमध्ये राज करत असताना पहिलं षटक जरूर महागडं गेलं, परंतु दुसऱ्या षटकाला पुन्हा एकदा रिटर्न आपल्या मॅचकडे खेचून आणणारं हे षटक तुम्हाला पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघ कोणी 12 मध्ये पाहिजेत 25. .50चा आस्किंग रन रेट आता राहिलाय. या करंट रन रेटने आता धाबा बनतील तर कोणी संघ या मॅचमधून पुढे जाईल. कासगाव संघाचा खरं तर मुख्य अस्त्र जो होता ना तो पहिला गोलंदाज, परंतु पहिला गोलंदाज थोडासा महागडा ठरला. दुसऱ्या गोलंदाजावरची रिस्पॉन्सिबिलिटी होती ती पूर्ण केली गेली. आणि आपण प्रत्येक गोलंदाजाकडे ना जेव्हा 6 चेंडूंचं भवितव्य हाताळतो तेव्हा असं नसतं की तो गोलंदाज त्याच्या मनाप्रमाणे काम करेल, त्याची कामगिरी ही चालेलच. कारण क्रिकेटमध्ये एका खेळाडूवरती आपण कधीच डिपेंडेबल राहत नाही. त्याच्यामुळे आता सॅटिस्फॅक्शन मिळालं असेल संघ कासगावला. इथनं फक्त 9 धावसंख्येचं षटक दुसरं आलं आणि आता तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज राज भोईर. दुसरा राज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगवरती भूषणसाठी बॉल अपील केली जाते आणि यस फिंगर अप लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात भूषणी पडतेल मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका चौथा टीम खोनीला.
कशा पद्धतीने बाद झाला भूषण. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. हा पहा ॲक्शन रिप्ले. परफेक्टली मिडल स्टंपवरती, परफेक्टली प्लम, अगदी मधला स्टंपवरती शोधला गेला. अंपायर्सने डिसिजन अगदी करेक्ट दिलं गेलं. फलंदाज झाला बाद. आणि आता मैदानाच्या आतमध्ये किरण. काही सामना रंगला होता. उंबारलेच्या स्पर्धेमध्ये सोनारपाडा अगेन्स्ट कोणी. सोनारपाडा हतबल झाली होती. 5-22 धावसंख्येची गरज असताना याच किरणने तो कारनामा केला होता आणि खोनी संघाला विजय प्रस्थापित करून दिलं होतं. परंतु आता तो दिवस वेगळा, ती स्पर्धा वेगळी, तो वेळ वेगळा होता, ती काळ वेगळी. आणि आता सध्या तरी जो काळ आहे ना, जी वेळ आहे ना, अगेन्स्ट आली आहे टीम कोणीच्या. कोणीसाठी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे. रडतोयस काय वेड्या, लढण्यास शान आहे. काट्यांची फुलांची जुळती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया इथे दुकान आहे. जगणं निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे. कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा बनायचा असेल तर पानालाही वरतून खाली पडावं लागतं. आता सध्या तरी हतबल झालेला खोनी संघ कशा पद्धतीने कासगाव समोर खेळेल. 11 मध्ये अजूनही 25 गरज. मैदानाच्या आतमध्ये किरण. किरणसाठी हा बॉल स्टॉकसूट खेळण्याचा प्रयत्न. त्याचा नॅचरली अंदाज तो दाखवायचा होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यालाही टिकू दिलं नाही. राज भोईरचा आक्रमक बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी, जिथे बाद झाला किरण. लागणारा झटका 6वा. खरं तर अभिषेक यांच्याशी चर्चा झाली. मागच्या मॅचमध्ये कासगाव संघ जेव्हा खेळत होता तेव्हा अभिषेक या गोलंदाजाबद्दल नेहमी सांगत असतो की कधी फुटवर्कचा वापर जेव्हा फलंदाज त्याच्या अगेन्स्ट करतो ना, तेव्हा त्याने यॉर्कर बॉलच टाकलाय आणि तेच केलं. लेंथवरती बॉल एकही तो टाकत नसतो. आणि सध्या तरी सन्मान्य रुपेश भोईर यांना विनंती करतोय की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. आतापर्यंत 5 गडी गमावल्या गेल्यात आणि इक्वेशन चेंज होत असताना 10-25 धावा. नवीन फलंदाज विवेक. विवेकसाठी हा बॉल ऑन साइडला सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्लॅक स्क्रीन समोर अडचणीमध्ये होता संघ, परंतु अडचणीमध्ये असताना एक ठिणगी उठली गेली. मैदानाच्या आतमध्ये विवेक गेला आणि त्याच्या बाटमधून पहिला षटकार. ते तुम्ही बघितलं. वेळ होती बाजूने कासगावच्या. कासगाव टीम स्ट्रॉंगली कमबॅक करत होता, परंतु त्या कमबॅकला मोडणारा हा आला विवेकच्या बॅटमधून षटकार. ऑन साइडला चाललाय बॉल. षटकारानंतर एक सिंगल जरूर मिळेल. करण कदाचित चान्स घेईल त्याच्याकडे, कारण करणला माहिती आहे की आता सध्या तरी जबाबदाऱ्या वाढल्यात. आणि जबाबदारी ही अशी गोष्ट असते ना की ती पूर्ण झाली नाही की सॉरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. गावासाठी आपण क्रिकेट खेळतो, पूर्ण गाव आपल्याला पाहत असतो. 11 खेळाडूंची निवड आपला गाव का करतो, तर आपल्याकडे ती कला आहे, ती क्षमता आहे. आणि ती क्षमता जेव्हा गुणवत्ता आपण सिद्ध करत नाही ना, तेव्हा आपल्या पदरी पडते ती फक्त निराशा. आता इथनं निराशा घेऊन न जावं त्यासाठी कासगाव संघ सुद्धा जोमाने प्रयत्न करतोय. कासगाव संघाचा आतापर्यंतचा इतिहास जर तुम्ही ओलांडला ना, तर कासगावच्या क्रिकेटच्या परिपटलावरचा एक असा तारा सितारा आहे जो या टीमने घडवलाय, तो म्हणजेच राज भोईर ॲज अ बॉलर. परंतु त्याच्या अगेन्स्ट आलेला षटकार आता त्यालाही दडपणामध्ये टाकतोय. 8 चेंडू 18ची गरज. टीमची धावसंख्या 28. समोर करण ठोंबरे. करणसाठी हा बॉल, सुंदर फटका. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फक्त पाहत राहतील प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि बॉल जसा आला तसा फेकून देत असताना डीप लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ कडक. जन्मतात सर्वांना हिरा म्हणून जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आता इथनं घनाचे घाव सोसले. सुरुवातीला अश्रू होते डोळ्यांमध्ये. प्रेक्षकांच्याही मनाला हेच वाटत असावं की हा सामना आता आपण गमावलाय. मल्लंगड विभागातून बदलापूर हा प्रवास जर आपण कॅल्क्युलेट केला ना, तर तब्बल 17 ते 18 किलोमीटर. मग त्यांचे प्रेक्षकही आल्यात.
बदलापूर कासगावचा जर प्रवास आपण बघितला तर तर तोही लांबचा प्रवास आहे, परंतु हे दोन्ही संघ ना एकामेकाच्या गावासाठी एकामेकाच्या नावासाठी काही करू शकतात क्रिकेटच्या परिपटलावरती. कारण हा क्रिकेट आहे, थांबला तो संपला. जर तुम्ही जिंकाल तर मोराच्या डोक्यावरती पिसारा असतो, तसा पिसारा फुलून तुम्ही पूर्ण क्रीडांगण फिराल. परंतु जर तुम्ही हारलात ना तर प्रेक्षकांच्या काहीशा वजबा असणाऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकाव्या लागतात. त्याच्यामुळे प्रेक्षकांचं अभिवादन आता कोण स्वीकारेल, इक्वेशन पूर्णपणे आता चेंज होत असताना 7 चेंडू 12 या विभागामध्ये 7-12ला भरपूर महत्त्व आहे. परंतु या मॅचमध्ये सुद्धा 7-12 या आकडाला भरपूर महत्त्व आहे. निर्णायक बॉल घेऊन गोलंदाज राज भोईर तयार. राजचा हा बॉल व्यवस्थित संपर्कामध्ये आला नाही, परंतु आता इथे हेच दिसेल की सिंगल की डबल. इथं करणची विकेट महत्वाची का गमावली गेली त्याचा आता प्रश्न पडलाय. का सोडली गेली स्ट्राईक विवेकने, तो एक वेगळा प्रश्न. करण मॅचवर खेळाडू आहे, त्यांनी तरी थांबायला हवं होतं, परंतु करण लालची धाव संख्या बनवत असताना तो दुसऱ्या धावेसाठी त्याने चान्स घेतले गेले आणि तिथेच काम तमाम झालं करणचं. आता शेवटच्या 6 बॉलमध्ये बनवायच्या 11. विनाशकारी विपरीत बुद्धी कशाला म्हणतात त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. कारण करणने षटकार दाखवला, करणकडे ती क्षमता आहे. मागच्या मॅचमध्ये करणने 35 धावा कशा बनवल्या. कोणी संघ 44 धावसंख्येचा पाठला 13 चेंडू ठेवत असताना पहिल्या मॅचमध्ये बनवताना तुम्हाला पाहायला मिळाला. कासगाव संघ एवढा लवकर सामना सोडणार नाहीये, कारण 6 बॉलमध्ये जरी रोखायचे असले ना 11 धावा, तरी कदाचित कोणी संघाला तो संघ घाम फोडू शकतो. आणि अनेक वेळा असं केलं. अप अँड डाऊन्स कासगावच्या खरं तर टीमकडे भरपूर वेळा येताना तुम्ही बघितलं. आणि कासगाव एक संघ असा बदलापूरमधला आहे ना की शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना कधीच सोडत नसतो. त्याच्यामुळे आता या 6 बॉलवरती 11 धावा स्ट्राईक मिळाली होती. डगआउटी प्रश्न विचारतो की स्ट्राईक करणकडे मिळाली आहे, मग ती स्ट्राईक सोडण्याची गरज काय. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये असतात आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की चुकीला माफी मुळीच नसते. आता ही चुकी केली, आता ही चुकी किती मागणी ठरेल. विवेकले सुरुवातीला जर आता बॉल फेस केले डॉट तर कदाचित तो प्रेशर वाढेल. आणि त्या अनुमानाने आपण जर बघितलं तर या मॅचमधला जो सूत्र हलवण्याचा मुख्य सूत्रधार होता ना, तो आता मैदानाच्या आतमध्ये करण ठोंबरे परतलाय. परंतु डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अजय उतेकर मैदानाच्या आतमध्ये. अजून एक स्लॉग हिटर आहे अनंता. कदाचित एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर तोही मैदानाच्या आतमध्ये जाईल, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये भावेशाट सामना टर्न करेल की हा सामना टर्न करेल विवेक आणि अजय उतेकर, ते पाहणं आता गरजेचं राहिलंय. 6 चेंडू 11 धावा विशाल भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आता सध्या तरी आपण जर पाहिलं तर कुणाल पाटील अर्थातच भाल्या दादा हे या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. त्यांचे हार्दिक स्वागत. कुणाल पाटील दिव्यावरून ही मॅचचा आनंद घेतात. अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी या मॅच समवेत जॉईन झाल्या, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 6 चेंडू 11 धावा. ओव्हर द विकेट विवेकसाठी हा बॉल बॉलमध्ये आणि विवेकची विकेट पहा. जी झालेली चुकी ती आता मागणी ठरेल, रडवेल कोणी टीमला. विवेक ही मैदानाच्या बाहेर. क्रिकेटमधल्या चुका तुम्हाला रडवतात. आम्ही नेहमी म्हणतो, काली एका गोष्टीचा उल्लेख केला विशाल की प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही ना, तेवढे टफ मॅच हरल्यानंतर क्रिकेट रसिकाच्या मनावरचा तो त्रास असतो. प्रियसी सोडून गेल्याचा त्रास हा वेगळा असतो, परंतु त्याहून जास्त त्रास देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आता किती त्रास होईल याचा विचार करावा लागेल. जी चर्चा करत होतो ज्या खेळाडूची अनंता, तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि आपण तेही म्हटलं होतं ना की कासगाव संघ एक असा संघ आहे बदलापूर बेल्टमधला की तो शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडत नाही. यावेळेला फटका आता फिल्डरच्या हातामध्ये जाईल का, आणि गेला हातामध्ये. लॉंग ऑफला पकडले गेले कॅच आणि आतापर्यंत गडी गमावले गेलेत 8. आणि आता कोणी संघासमोर सिच्युएशन आली आहे ती म्हणजे आउट ऑफ कंट्रोल. 4 चेंडू आणि 11 धावा.
म्हणजे अजूनही आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आठ विकेट गेल्यात, 2 विकेट अजूनही सेव्ह आहेत. 4 चेंडू आता 11 धावा. आर्यन मैदानाच्या आतमध्ये. आर्यनसाठी हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल. आता विकेट राखूनच ठेवावं लागतील. आता 3 चेंडूंमध्ये 10 बनवायचे आहेत. अजय आता त्याही गोष्टीचा विचार करेल. अजय उतेकर स्लॉग हिटर, मोस्टली तुम्ही त्याला बॉलिंग अटॅक जास्त करताना बघितलं, परंतु आता विथ द बॅट तो कशा पद्धतीने खेळेल, कोण होईल क्वालिफाय. सापाड आणि अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर खेळेल वरप, मग त्या मॅचमधून जिंकेल तो कोणत्या संघासमोर खेळेल, याच कोणी आणि कासगाव संघासमोर त्यांची फाईट होईल. परंतु त्या अगोदरचा हा सामना तुम्हाला थ्रिलर पाहायला मिळतोय. आता खरं तर तो पस्तावा होईल ज्या ठिकाणी करण आणि विवेकमध्ये दोघांमध्ये कोऑर्डिनेशन झालं नाही. तिथे 2 धावा बनवण्याच्या अनुमानाने जिथे करण बाद झाला ना, तिथेच 80% सामना खरं तर कोणी संघाने गमावला. परंतु अजूनही चान्सेस आहेत, सामना अजूनही हरलेला नाही आहे. कारण या क्रिकेटच्या परिपटलावरती ना तुम्ही असंख्य असे सामने बघितलेत जे सामने एंड मुवमेंटवरती चेंज झालेत. त्याच्यामुळे हा सामना 3 चेंडू आणि 10 धावांचा. 3 चेंडू 10 धावा. ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल मध्ये स्वतः गोलंदाज कॅच झाले, ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न आणि कदाचित या 2 धावा पूर्ण झाल्यात का पाहावा लागेल. पंचांनी रेफर केला गेला थर्ड अंपायर आणि आता डिसिजन पाहूयात. आता कदाचित हार्टबीट वाढतील. आम्ही रिक्वेस्ट करतोय, पंचांच्या निदर्शनामध्ये आलं असेल तर सॉफ्ट सिग्नल तुमचा फक्त पोहोचवा. आम्ही रेफर जरूर करतोय थर्ड अंपायरकडे, परंतु आपला सॉफ्ट सिग्नल जो आहे तो सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा. सध्या तरी शिंदे सर टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहत आहेत आणि इट्स सेफ. सो मिळतात धावा 2, म्हणजे या 2 धावा आणि आता 2 चेंडू 8 धावा संख्येचं समीकरण. याच दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मंचावरती नुकतेच उपस्थित झाल्यात. नॉट आउटचा इशारा अंपायरचा. आता 2 मध्ये बनवायच्या धावा 8. हा सामना आपण सुरुवात जेव्हा झाली होती ना या सामन्याला, तेव्हाच आपण म्हटलं होतं की या दोन्ही टीम अशा सिच्युएशनला मैदानाच्या आतमध्ये आहेत ना की जिथे 46 धावसंख्येचा 4 ओव्हरमध्ये संरक्षण होऊ शकतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालंय. आता 2 चेंडू फेकायचे सेब जिथे कासगाव संघ पुढे जाईल आणि 2 अटॅक करायचे जिथे कोणी संघ पुढे येईल. मनाची धगधग वाढली असेल, तुम्ही ढोके गावामध्ये आहात परंतु तुमचे ठोके आता वाढले असतील. इथनं 2 चेंडू 8 धावसंख्येचं समीकरण, कोण होईल या मॅचमध्ये विजय आणि कोणाचा होईल पराजय, त्यासाठी येणारे 2 बॉल सांगून जातील. 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 8 धावा आणि बॉल हवामध्ये. फिल्डर आलाय समोर, डीप मध्ये लॉंग ऑफला सुटली गेली कॅच आणि इथनं झाल्या 2 धावा पूर्ण. आता दोन्ही टीमने एक मिस्टेक केली आहे. दोन्ही टीमने सेम मिस्टेक केली आहे. जिथे सामना टर्न होण्याची वेळ आली ना तिथे मिस्टेक केली करणने आणि जिथे सामना टर्न होण्याची वेळ आली तिथे फिल्डर होते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. डीप मध्ये लॉंग ऑफला राज ज्याने पकडली सुंदर कॅच आणि आता तोच क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुका करतोय. पा किती प्रेशर असतो क्रिकेटमध्ये. ज्या वेळेला असा सिच्युएशनला तुम्ही फेस जातात ना तेव्हा खरं तर रती महारथी सुद्धा अशा मिस्टेक करत असतात आणि तीच मिस्टेक झाली. आणि आता इथनं पाहावं लागेल की 1 चेंडू 6 धावसंख्येचं समीकरण पूर्ण होतंय का. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसला से उड़ान होती है. नेहमी आपण क्रिकेटच्या परिपटलावरती 1 चेंडू 6 धावा हे समीकरण नेहमी कंप्लीट होताना बघितलंय आणि 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या बहुतांशी वेळा डिफेंड होताना बघितल्यात. त्याच्यामुळे आता फ्री माइंडेड बॉल टाकावा लागेल भावेशला विचार करावा लागेल, रीड करावा लागेल फलंदाजाला. आता यष्टीरक्षक विचार करतील की कोणता अँगल द्यावा, कुठे सूचित करावं बॉलर भावेशला. आता या सगळ्या गोष्टी विचारात पाडतील तुम्हाला आणि हा सामना शेवटच्या मुवमेंटवरती, सामना शेवटच्या बॉलवरती. चला रिदम तुटतोय, विनंती करेन मॅचचा रिदम तुटतोय. तुम्हाला फील्ड प्लेस लावायची असेल तर लवकरात लवकर लावा. चला विनंती करेन लवकरात लवकर फिल्डिंग लावा. टीम कासगाव मॅनेजमेंट कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की लवकरात लवकर तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. आता मलंगड की बदलापूर हा प्रश्न पडलाय या मॅचमध्ये. कोणी की कासगाव हाही प्रश्न पडलाय या मॅचमध्ये. अजय उतेकर की भावेश हाही प्रश्न पडलाय आणि हाही प्रश्न पडला प्रेक्षकांना की या मॅचमध्ये नक्की मैदानाच्या आतमध्ये होतंय काय. चला जास्त वेळ होत आहे,
योगीराज सर तुम्ही वॉर्न करा, जास्त वेळ होतोय. क्रिकेटचा एक रिदम असतो, तो रिदम कृपया करून तुटतोय. त्याच्यामुळे मॅनेजमेंट कमिटी आम्हाला वारंवार सूचित करते की तुम्ही त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोचवा. आय काइंडली रिक्वेस्ट, विनंती करेन टीम कासगाव जास्त वेळ जातोय, प्लीज कोऑपरेट. 1 चेंडू 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये थ्रिलर सामना इथनं प्राप्त होत असताना आता नशिबाचे दरवाजे कोण उघडणार, नशीब कोणाचे चमकणार आणि 1 बॉल 6 धावा संख्येचा सामना हा कोण जिंकणार. हा कॉन्टेस्ट अजय उतेकर वर्सेस भावेश. यावेळेला फटका तर उचलला गेलाय आणि बॉल हवेमध्ये फिल्डरच्या हातामधून सुटलाय आणि तरी हा सामना जिंकलाय कासगाव संघाने. पराक्रमी विजय संपादित करत असताना या मॅच मध्ये 46 धावसंख्येचा संरक्षण करत असताना परास्त केलाय संघ कोणीला.